नमस्कार मंडळी, राम राम. खूप दिवसानंतर आपला लाँग व्हिडिओ येत आहे आणि कारणसुद्धा खूप स्पेशल आहे, कारण यामध्ये लोकमत इव्हेंटचा सगळा माझा प्रवास मी दाखवत आहे. कारण खूप दिवस झाले काही लाँग व्हिडिओ येत नव्हते आणि त्याच्यासाठी काही मला संधी पण नव्हती. पण म्हटलं ह्या इव्हेंटचा आपण पूर्ण शूट घेऊ शकतो आणि जितकं जमेल तितकं तर मी नक्कीच घेतलेलं आहे. तर त्यासाठी मी पुण्यात आले होते आणि पुण्यातलं जे मोठं हॉटेल आहे वेस्टिन हॉटेल, या हॉटेलमध्ये हा इव्हेंट होता. तर मी आईबाबांकडे आले होते, कारण आईबाबा पुण्यामध्ये असतात. त्यामुळे मला राहण्याचा काही प्रॉब्लेम आला नाही. मी आईबाबांकडे थांबले आणि मी मस्तपैकी तयार होऊन इव्हेंटसाठी आले. तर किती सुंदर हॉटेल आहे. तर इथे मी आले, त्यांची आणि माझी काही फोनवरतीच बोलणं झालं होतं. आमची काही पर्सनली अशी ओळख नव्हती. तर इथे आल्यावर मी त्यांना प्रत्यक्ष भेटले आणि इव्हेंट बघा किती छान आहे. पहिले त्यांनी थोडंसं असं एंटरटेनमेंट ठेवलं होतं. जब पारंपरिक मराठी उखाणे और हंसी मिल जाए तो नाम भी धमाल मचाता है। जयश्री पवन राठौड़, नांदेड़ की इस हंसी की रानी ने पारंपरिक उखाड़ा के माध्यम से महाराष्ट्र में एक रात में प्रसिद्धि हासिल की। घर की 4 दीवारों से शुरू करके उन्होंने सोशल मीडिया पर अपनी छाप छोड़ने का फैसला किया। रील्स के जरिए लोगों को हंसाने से लेकर मार्मिक संदेश देने तक जयश्री ने सबका दिल जीत लिया। हम दिल से जयश्री पवन राठौड़ को लोकमत सोशल मीडिया अवार्ड से सम्मानित करते हुए उनके इस अद्वितीय योगदान और प्रेरणादायक यात्रा को सलाम करते हैं। ये सम्मान उनके समर्पण और रचनात्मकता की सच्ची पहचान है। तर खूप छानरीत्या त्यांनी माझा प्रवास दाखवला, जो की मला सुद्धा पर्सनली खूप आवडला. आणि थोडीशी गडबड अशी झाली होती की त्यांनी सांगितलं नव्हतं की काही तुम्हाला स्टेजवरती बोलायचं आहे म्हणून, त्यामुळे माझी काही तयारी नव्हती. आणि ऐनवेळी मला एक छोटासा उखाणा आठवला, जो की मी इथे म्हणून दाखवला, कारण मला माहीत नव्हतं. जर त्यांनी आधी सांगितलं असतं तर मी थोडी तयारी करून आले असते. तर हा उखाणा ऐका. तर असा उखाणा मी सादर केला. जर पहिले सांगितलं असतं तर मी छान प्रिपरेशन केलं असतं. ठीक आहे, जाऊ द्या, तसा ठीकच होता म्हणा. आणि त्यानंतर मग लोकमतची एक बाईट दिली, कारण त्यांनी इतकं छान इव्हेंट केलं आणि आम्हाला बोलवलं, त्यासाठी त्यांचे आभार मानले. आणि हे बघा, हे आहे माझं पुरस्कार. आणि यांना कोण कोण ओळखतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ते झाल्यानंतर मग आता खूप भूक लागली होती. तिथे जेवण होतं पण आम्ही लवकर घाईने आलो परत. तर मी पाणीपुरी खाल्ली. आता पुण्यात आल्यावर पुण्याची पाणीपुरीसुद्धा टेस्ट केलीच पाहिजे. मग घरी आलो, जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ताईकडे आलो. आणि सारखा प्रवास होत असतो, आराम पण होत नाही आणि खूप दमल्यासारखं थकल्यासारखं होत असतं. तर ताईकडे आले आणि ताईने बघा हे फ्लो मॅट्रेस मागवलेलं आहे, जे की खूप कम्फर्टेबल आहे आणि खूप छान झोप येते. तर म्हटलं चला ह्याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करावा. तर मी गेले होते आणि तेव्हाच हे पार्सल आलं होतं. तर मी म्हटलं ह्याचा शूट घ्यावा आणि तुम्हालाही हे सजेस्ट करावं. तर बघा ह्याची पॅकिंग खूपच जबरदस्त आहे. वाटणारच नाही की ही डबल बेडची गादी आहे, म्हणजे किंग साईजच्याही पुढे, कारण त्यांनी कस्टमाइज करून मागवलेलं आहे. तर कस्टमाइज करून आल्यानंतर सुद्धा ही एवढीशी पॅकेजिंग आहे, पण गादी उघडल्यानंतर खूप मोठी होती. मला त्यांचं पॅकेजिंग खूपच आवडलं. शांत झोप लागण्यासाठी खरंच मॅट्रेस खूप चांगली असली पाहिजे. तर फ्लोची ही मॅट्रेस खरंच खूप खूप चांगली आहे, कारण मी स्वतः वापरून पाहिली. आणि ह्याची 100 डेज रिटर्न पॉलिसी असल्यामुळे तुम्ही ह्याला नक्की घेऊ शकता. जर तुम्हाला नाही आवडल्यास तुम्ही 100 दिवसांनी हिला रिटर्नसुद्धा करू शकता. तर ही फ्लोची एर्गो मॅट्रेस आहे, जी ॲलोवेराने इन्फेसाइज झाली आहे आणि ही आपल्या शरीराला हायड्रेट ठेवते आणि एकदम कम्फर्टेबल आहे. आणि या मॅट्रेसचा फोम जो आहे तो मेमरी फोम आहे. आणि तुम्ही बघू शकता, जर तुम्ही फरशीवर ही मॅट्रेस ठेवली तर सरकणार नाही, इतकं छान याला प्रोटेक्शन दिलेलं आहे. आणि ही मॅट्रेस मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजीने बनलेली आहे, ज्यामुळे आपल्या झोपेमध्ये व्यत्यय येत नाही. आणि हे असे व्हिडिओ मी बरेच बघितले होते. तर आम्ही पण ट्राय केलं की ग्लास भरून ठेवला आणि त्याच्या शेजारी जर उड्या मारल्या तर तो ग्लास सांडत नाही, आणि खरंच सांडला नाही. तर गादी टाकल्यानंतर मी त्याच्यावरती थोडंसं पडून बघितलं तर खूप आराम मिळाला. जर तुम्हाला ही कम्फर्टेबल मॅट्रेस मागवायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, नक्की ऑर्डर करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. टाटा.